हालेलुया. पियानो परमेश्वर खूप चांगला आहे. आमेन. आणि त्याची कृपा, त्याची दया आपल्या सर्वांवर आज नवीन झाली आहे. आणि खरोखर पियानो तो देव एक प्रेम करणारा पिता आहे. हालेलुया. आणि पियानो खरोखर ना जसे एक वडिलांना आवडतं, एक आईला आवडतं की त्याच्या लेकरांनी त्याच्या जवळ यावं. हालेलुया. आणि तसंच पियानो ज्यावेळेस आपण त्याच्या जवळ येतो, मग भलेही ते ऑनलाईन असू द्या. हालेलुया. त्या परमेश्वराला खूप आनंद. हालेलुया. त्या परमेश्वराचा आनंद तुम्ही आणि मी आहे. हालेलुया. आणि यासाठीच पियानो त्या प्रभू येशूने विचार करा, तो आनंद त्याला पाहिजे होता की त्याचे लेकरं त्याला त्याच्याजवळ पाहिजे होते. आणि म्हणून त्या येशूने क्रूस खांबावर ते इतकं महान दुःख सहन केलं. हालेलुया. त्याच्या रक्ताचा एक थेंब सांडला की प्रियानो खरोखर आपण पुन्हा एकदा त्या देवाबरोबर आपला समेट व्हावा. आणि आपण आता अनाथ नाही, तर आपण जिवंत देवाचे लेकरं. हालेलुया. हालेलुया. प्रियानो आपण कितीही त्या देवाची स्तुती केली ती कमी आहे. हालेलुया. म्हणून आज आपण त्या परमेश्वराची स्तुती करूया. या वर्षी टीम पुढे येईल आणि यावेळेस आपण सर्वजण मिळून त्या परमेश्वराच्या नावाला धन्यवाद. हालेलुया. 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 खरोखर प्रियानो, देवाचं वचन आम्हाला सांगतं आणि आम्ही देवाची स्तुती केली पाहिजे, कारण की वचन आम्हाला सांगतं प्रियानो की खरोखर तो परमेश्वर हा अद्भुत परमेश्वर आहे. असं प्रश्नाने एक गोड खूप सुंदरसा असा आपल्या सर्वांना सांगितलं ना की परमेश्वराचा आनंद तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे. का माहिती प्रियानो? कारण की प्रियानो तो स्वर्गामध्ये सिंहासन रूढ आहे. हालेलुया. आणि प्रियानो तो स्वर्गामध्ये असताना त्याला हे बरं वाटलं नाही की त्याच्या लेकरं नरकामध्ये चालले. हालेलुया. म्हणून प्रियानो त्यांनी स्वर्ग आपल्यासाठी सोडला. त्याने मनुष्याचं रूप धारण केलं, म्हणजे प्रभू येशूच्या प्रियानो त्या स्वरूपामध्ये तुझा क्रूसावरती बलिदान झाला. त्याने तुमच्या आणि माझ्या पापासाठी प्रियानो स्वतःचं रक्त सांडलं. तो तुमच्या आणि माझ्यासाठी मेला, परंतु तो मेलेला राहिला नाही, तो दुसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. हालेलुया. आणि खरोखर ना प्रियानो, त्या देवाने तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये वस्ती केली. इवन देवाचं वचन हे सांगतं प्रियानो, योहानाच्या 17व्या अध्यायामध्ये येशू ख्रिस्त प्रियानो प्रार्थना करत होता, तो हे बोला, पिता माझी अशी इच्छा आहे ना की जिथं मी आहे ना तिथं ह्यांनी पण असावं. हालेलुया. देवाची नेहमी एकच इच्छा आहे प्रियानो, त्यांनी आपल्यामध्ये वस्ती करावी. हालेलुया. आणि खरोखर प्रियानो आम्ही त्याच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती करूया. एक गो प्रभूला धन्यवाद देऊया. आनंदी आनंद मेरे यीशु के चरणों में.
येशूला धन्यवाद असो प्रियानो, देवाची स्तुती असो, कारण की देवाचं वचन आम्हाला हे सांगतं प्रियानो की प्रभू मध्ये आनंद करा. पुन्हा सांगे आनंद करा. का माहिती प्रियानो? कारण की आनंद आमचं सामर्थ्य आहे. हालेलुया. देवाचं वचन हे सांगतं प्रियानो, सैतानाची अशी इच्छा आहे की आम्ही निराश असावं. हालेलुया. आम्ही हताश असावं, आम्ही डिप्रेशन मध्ये असावं. पण देवाची इच्छा हीच आहे प्रियानो की आम्ही प्रभू मध्ये सदा सर्व काळ आनंद करावा. हालेलुया. म्हणून देवाचं वचन आम्हाला सांगतं ना की प्रभू मध्ये सर्वदा काय करा? आनंद करा. अनेक इन्स्ट्रुमेंट प्ले करून तुम्ही त्या देवाची स्तुती करा. हालेलुया. म्हणून आम्ही त्या देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. त्या देवाला आमच्या जीवनामध्ये आम्ही आमंत्रित करूया. एक गीत गाऊन प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया प्रियानो. सेनाओं का यहोवा हमारे, याकूब का परमेश्वर हमारा,
हटने वाला खुदा, उसके रहमत के गाओ सारे गीत, उसने मृत्यु पे पाई है जीत, उसके रहमत के गाओ सारे गीत, उसने मृत्यु पे पाई है जीत। यीशु मेरा जिंदा खुदा, यीशु मेरा जिंदा खुदा, यीशु मेरा जिंदा खुदा, यीशु मेरा जिंदा खुदा। वायदों को पूरा करने वाला खुदा, कहते ना मुझे हटने वाला खुदा, वायदों को पूरा करने वाला खुदा, कहते ना मुझे हटने वाला खुदा, उसके रहमत के गाओ सारे गीत, उसने मृत्यु पे पाई है जीत, उसके रहमत के गाओ सारे गीत, उसने मृत्यु पे पाई है जीत। यीशु मेरा जिंदा खुदा, 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 यीशु मेरा जिंदा खुदा। यीशु को आभारी दिल से आराधना, महिमा के योगी यीशु को संपूर्ण आत्मा से आराधना, स्तुति के योगी यीशु
द्यावी तुझ्या नावाला गौरव, महिमा, आदर आणि सन्मान. येस येशू धन्यवाद. राजांच्या राजा आणि प्रभूंच्या प्रभू. आम्ही तुझ्या नावाला उंच, आम्ही तुझ्या नावाला सर्व गौरव, सन्मान, महिमा देतो. ओ रबा शिके. राजांच्या राजा आणि प्रभूंच्या प्रभू येशू, तू आमच्यासाठी त्या क्रूस खांबावर तुझा प्राण दिलास. ओ धन्यवाद येशू. आमच्यासाठी तुझं मौल्यवान रक्त सांगितलं. येस हालेलुया. प्रभू येशू, आम्हाला त्या पापातून, शापातून बाहेर काढण्यासाठी ती किंमत तू दिलीस. ओ येस थँक रबा शिया. ओ राबा 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 सियांदो रोबो सुगुर यांदा राबा यांदा राबा यांदा राबा राबा खाराबा यांदा राबा शिबेरी यांदा राबा यांदा राबा राबा कांदो रोबो यांदा. Thank you, Jesus. We praise you. मेरे पापों के लिए तू
क्षमा तू देता है धन्यवाद विनती को हर विनती को तू सुनता है धन्यवाद चंगाई क्षमा तू देता है धन्यवाद तेरी हर एक इच्छा को
मेरा तन मन तू है खुदा, मेरा जीवन मेरा तन मन तू है खुदा।
बिन तेरे हम हैं अधूरे, बिन तेरे हम हैं अधूरे। ओ पवित्र पवित्र आत्मा मेरे मन में तू समा। बदले ये समा आपके आने से होती है महिमा, आपके आने से बदले ये समा आपके आने से होती है महिमा, आपके आने से पूरे हो अरमान, आपके आने से होता करिश्मा, आपके आने से पूरे हो अरमान, आपके आने से होता करिश्मा। बिन तेरे हम हैं अधूरे, 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 बिन तेरे हम हैं अधूरे। ओ पवित्र पवित्र आत्मा तेरे मन में तू समा, पवित्र पवित्र आत्मा तेरे मन में तू समा, पवित्र पवित्र आत्मा मेरे मन में तू समा, पवित्र पवित्र आत्मा मेरे मन में तू समा।
आत्मा मेरी तेरे लिए प्यासी है। पापों में जकड़ा था, दुनिया में खोया था, दलदल में डूबा था, तूने ढूंढ लिया। पापों में जकड़ा था, दुनिया में खोया था, दलदल में डूबा था, तूने ढूंढ लिया। तुम मेरे साथ तब था खड़ा जब मेरे पास कोई न था। तुम मेरे साथ तब था खड़ा जब मेरे पास कोई न था। आज भी तू संग मेरे है,
जहां में तुझसा कोई नहीं, तुझको छोड़ कोई प्रभु है नहीं। घुटने में देखूं बस तेरे सामने, तू मेरा राजा, तू मेरा प्रभु, सारे जहां में तुझसा कोई नहीं, तुझको छोड़ कोई प्रभु है ही नहीं। घुटने में टेकूं बस तेरे सामने, तू मेरा राजा, तू मेरा प्रभु। हालेलुया, 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 हालेलुया। तुझसे प्यारे, तुझसे प्यारे, यीशु प्यारे, तुझसे प्यारे, तुझसे प्यारे, यीशु राजा, तू मेरा राजा, तू मेरा
जीवन मिले, यीशु खुद कुर्बान हुआ। मेरे यीशु मेरे राजा, मेरे यीशु मेरे राजा, मेरे यीशु मेरे राजा, मेरे यीशु मेरे राजा। और ज़्यादा, और ज़्यादा, और ज़्यादा मैं तुझसे प्यार करूँ। और ज़्यादा, और ज़्यादा, और ज़्यादा मैं तुझसे प्यार करूँ। और ज़्यादा, और ज़्यादा, और ज़्यादा मैं तुझसे प्यार करूँ। और ज़्यादा, और ज़्यादा, और ज़्यादा मैं तुझसे प्यार करूँ। प्यार मुझसे किया, सब कुछ दे दिया, मुझे जीवन मिले, यीशु खुद कुर्बान हुआ। प्यार मुझसे किया, सब कुछ दे दिया, मुझे जीवन मिले, यीशु खुद कुर्बान हुआ। मेरे यीशु मेरे राजा, मेरे यीशु मेरे राजा, मेरे यीशु मेरे राजा, मेरे यीशु मेरे राजा। और ज़्यादा, और ज़्यादा, और ज़्यादा मैं तुझसे प्यार करूँ। और ज़्यादा, और ज़्यादा, और ज़्यादा मैं तुझसे प्यार करूँ। और ज़्यादा, और ज़्यादा, और ज़्यादा मैं तुझसे प्यार करूँ। और ज़्यादा, और ज़्यादा, और ज़्यादा मैं तुझसे प्यार करूँ। और ज़्यादा, और ज़्यादा, और ज़्यादा मैं तुझसे प्यार करूँ। और ज़्यादा, और ज़्यादा, और ज़्यादा मैं तुझसे प्यार करूँ। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। तुझ्या मित्रांनो सर्व महिमा, सर्व आदर, सर्व लोक तुझ्या संसारामध्ये उपस्थित आहेस, या जागेमध्ये हजर आहेस, आम्ही धन्यवाद। प्रभू तू आम्हाला सर्वांना तुझ्या सामर्थ्याने भरलंस, आशीर्वादाने भरलंस, आरोग्याने भरलंस, शांतीने भरलंस, आम्ही धन्यवाद। तुझे ही पूर्ण वेळ तुझ्या हातामध्ये घेतलेस, आम्ही धन्यवाद। सर्व लोक धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। येशूच्या नावात आमेन। हालेलुया। खरोखर प्रियांनो, तो परमेश्वर आज आपल्यामध्ये उपस्थित आहे, तो देव आज आपल्यामध्ये हजर आहे। हालेलुया। आणि खरोखर तो त्याच्या लोकांच्या स्तुती आणि आराधनेमध्ये प्रियांनो वस्ती करणारा परमेश्वर। हालेलुया, हालेलुया। तर खरोखर प्रियांनो आज तो देव आपल्यामध्ये उतरून आलेला आहे। हालेलुया। प्रियांनो, जे सर्व तुम्ही पाहत आहात ही सभा, हालेलुया, तो परमेश्वर तुमच्या बरोबर आहे। हालेलुया। आणि खरोखर प्रियांनो तो आज आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये अद्भुत आणि अद्भुत कार्य करणार आहे। आमेन। याच प्रियांनो, आपण वचनामध्ये जाण्या अगोदर
आपण प्रार्थना करूया आणि यावेळेस आपल्यामध्ये ब्रदर सुधाकर त्यास येईल आणि आपल्यासाठी प्रार्थना करेल. आम्ही प्रार्थना करूया. पिता आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझ्या जवळ येतो देव बाप्पा. खरोखर प्रभू येशू आम्ही तुला धन्यवाद देतो कारण की बायबल सांगतो ज्या ठिकाणी माझ्या नावाने दोघे किंवा तिघे एकत्रित आहे त्यांच्यामध्ये मी उपस्थित आहे. पिता आमचा विश्वास आहे की तू आज आमच्यामध्ये उपस्थित आहेस देव बाप्पा आणि खरोखर देव बाप्पा तू आज आम्हा बरोबर ज्या वचनाच्या द्वारे बोलणार आहेस पिता आम्ही त्या वचनाबद्दल तुला धन्यवाद देतो देव बाप्पा. ते वचन ऐकण्यासाठी तू आम्हाला या ठिकाणी सर्वांना एकत्र केलं पिता. आज आम्ही प्रार्थना करतो ते वचन ऐकण्यासाठी देव बाप्पा आमच्या आध्यात्मिक कान तू उघडलेस देव बाप्पा. प्रभू आम्ही प्रार्थना करतो ते समजणारा अंतःकरण तू आम्हाला दिलं देव बाप्पा आणि त्या प्रकारे आचरण करण्यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याचा वर्षाव या जागेमध्ये केलास आम्ही तुला धन्यवाद देतो पिता. आज आम्ही प्रार्थना करतो देव बाप्पा आजच्या वचनाच्या द्वारे देव बाप्पा आज तू प्रत्येकाचे बंधन तोडले. आज तू प्रत्येकास आशीर्वादित केलंस देव बाप्पा तुला धन्यवाद देतो. कारण वचन सांगतो दे बाप्पा की सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनातून मुक्त करेल. खरोखर दे बाप्पा आज ज्यावेळेस तुझा दे बाप्पा प्रत्येक शब्द येईल दे बाप्पा तो दे बाप्पा प्रत्येक तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू प्रगट केलास म्हणून तुला धन्यवाद देतो. आजचं वचन तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आशीर्वादित केलंस दे बाप्पा. सांगणारे पास्टर सुद्धा देवा तुझा पवित्र आत्मा आहे आम्ही तुला धन्यवाद देतो. येशूची तुझी स्तुती करतो तुझे आभार आणि उपकार मानतो येशूच्या नावामध्ये मागतो आमेन. हालेलुया प्रियांनो. खरोखर परमेश्वर हा अद्भुत आहे आणि खरोखर तो आपल्यामध्ये उपस्थित आहे प्रियांनो. तो आज आपल्यामध्ये अद्भुत कार्य करणार आहे. आमेन. खरोखर प्रियांनो आज आपण प्रभूच्या वचनामध्ये जात आहोत आणि खरोखर देवाचं जे वचन आहे ते अद्भुत कार्य करणारं वचन आहे. तुम्हाला माहिती बायबल सांगतं की देव त्याचं वचन पाठवतो आणि आपल्याला आरोग्य देतो. आपल्या जीवनामध्ये जे सर्व कार्य आहे प्रियांनो परमेश्वर त्याच्या वचनाच्या द्वारे करतो. हालेलुया. आणि म्हणून बायबल सांगताना येशू ख्रिस्त बोलला एक बी पेरणारा बी पेरायला निघाला. हालेलुया ना. आणि हे बी काय हे परमेश्वराच्या राज्याचं वचन आहे. हालेलुया. आणि ज्यावेळेस हे बी आपण पाहतो आपल्या अंतःकरणामध्ये पडतं. हे बी आपल्या जीवनामध्ये 30 पट 60 पट आणि 100 पट पीक आणतं. हालेलुया. हालेलुया. आणि खरोखर प्रियांनो आज आपण बघतो की जो आपला परमेश्वर आहे प्रियांनो की खरोखर त्याची आपल्या प्रत्येकासाठी एक अद्भुत आणि महान योजना आहे. हालेलुया. प्रियांनो तो आपल्या सर्वांवर खूप प्रेम करतो आहे की नाही. आणि त्याने त्याच्या प्रेमाचं प्रतीक हे दाखवलं की बायबल सांगतं आपण त्याचे शत्रू होतो, आपण पापी होतो, आपल्याला सर्वांना नरकामध्ये जायचं होतं, आपण कोणीही त्या देवाच्या लायकीचे नव्हतो. पण त्या देवाने त्या प्रभू येशूने आपल्यासाठी स्वर्ग सोडलं, तो मनुष्य बनला आणि मनुष्य बनून त्याने आपल्या सर्वांसाठी क्रूस खांबावर त्याचं बलिदान केलं. हालेलुया. तर खरोखर प्रियांनो अद्भुत आपला देव आहे की खरोखर त्याचं प्रेम त्याने आपल्यावर किती महान आहे प्रियांनो. त्या बलिदानाच्या द्वारे दाखवलं. ते बलिदान आपल्याला दाखवतं प्रियांनो की खरोखर ना की तो देव प्रीती आहे. हालेलुया. आणि प्रीती म्हणजे घेणं नाही जसं जगामध्ये आपण पाहतो ना, पण प्रीती म्हणजे देणं आहे. हालेलुया. की त्या देवाने त्याचा जीव आपल्यासाठी दिला, त्याचं सर्वस्व आपल्या सर्वांसाठी अर्पण केलं. हालेलुया. तर खरोखर प्रियांनो आज आपण पुढे जाऊया आणि आज आपण एक नवीन विषय सुरू करणार आहोत. आणि प्रियांनो खरोखर जसं मी तुम्हाला सांगितलं की तो देव प्रीती आहे, तो देव प्रेमळ आहे, म्हणून त्याची आपल्या सर्वांच्या जीवनासाठी योजना आहे की आपण एक आशीर्वादित जीवन जगावं. हालेलुया. देवाची ही योजना आहे प्रियांनो की त्याच्या प्रत्येक लेकराच्या जीवनामध्ये आशीर्वाद आणि समृद्धी असावी. हालेलुया. आपण एक वचन वाचूया. यावेळेस आपण नीतिसूत्र याचा 10 अध्याय, नीतिसूत्राचं पुस्तक
याचा 10वा अध्याय आणि यावेळेस आपण 22 वचन वाचूया. वाचा. परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो, तिच्या बरोबर तो आणखी कष्ट देत नाही. प्रियानो, बायबल सांगतं परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो, तिच्या बरोबर तो आणखी कष्ट देत नाही. आपला जो देव प्रियानो हा आशीर्वाद देणारा देव आहे आणि ज्यावेळेस देवाचा आशीर्वाद आपल्या जीवनावर येतो, आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते. काय येते आपल्या जीवनामध्ये? समृद्धी येते. हालेलुया, हालेलुया. प्रियानो, आणि जी देव समृद्धी देतो ती फक्त पैशापुरती मर्यादित नाही. हालेलुया. परमेश्वर जी समृद्धी देतो त्या समृद्धीमध्ये कोणतेही कष्ट परमेश्वर देत नाही. हालेलुया. कारण जर आपल्याकडे खूप पैसा आहे की नाही आणि आपले शरीर तर आजाराने भरलेले ना, शरीरामध्ये डायबिटीज आहे, बीपी आहे, करोडो रुपये बँकेत पडलेले आहेत, पण खाता येत नाहीये आणि पिता येत नाही. मग अशा समृद्धीला आणि पैशाला काहीच उपयोग नाही. हालेलुया. आपला परमेश्वर ज्यावेळेस समृद्धी देतो, हालेलुया, इथं बायबल सांगतं ना की तो तिच्या बरोबर आणखी कष्ट देत नाही. हालेलुया. परमेश्वर अशी समृद्धी देतो की तो आपल्याला परिपूर्ण करतो. म्हणून परमेश्वराची जी समृद्धी आहे ही कशी आहे माहिती तुम्हाला? परमेश्वराची समृद्धी आपल्याला परिपूर्ण बनवते. हालेलुया. म्हणजे देव कोणत्याही गोष्टीची कमी करत नाही. परमेश्वर कोणतीही गोष्ट जी तुटलेली आहे प्रियानो ती तो पुन्हा जोडतो. हालेलुया ना. तो तुटलेले हृदय जोडणारा परमेश्वर आहे. हालेलुया. जिथं अशांती आहे तिथं शांती करणारा परमेश्वर आहे. जिथं आपण पाहतो शोक आणि दुःख आहे तिथं आनंद देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. आणि खरोखर ही समृद्धीमध्ये फक्त खूप पैसा असणं म्हणजे समृद्धी नाही आहे. हालेलुया. तर समृद्धी आहे रोज घरामध्ये भांडण आहे, रोज तंटा आहे. तर बायबल सांगते नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये म्हटलेले आहे की रोज मेजवानी असण्यापेक्षा कोरडी भाकर असलेलं बरं आहे. हालेलुया. आणि म्हणून प्रियानो आपण पाहतो ना जो परमेश्वराचा जो आशीर्वाद आहे प्रियानो हा आपल्याला खरी आपल्या जीवनामध्ये खरी समृद्धी देते. हालेलुया ना. जी खरी समृद्धी आहे ती काय? की बायबल सांगतो तो तिच्या बरोबर आणखी कष्ट देत नाही. हालेलुया. प्रियानो आता तुम्हाला समजलेलंच असेल की देवाची योजना काय? हालेलुया. देवाची योजना आहे प्रियानो आपण एकदम शेवटच्या काळामध्ये आहोत. तुम्हाला माहिती आहे का हे जग संपणार आहे. आता बायबल मध्ये जे सर्व भविष्यवाणी सांगितलेली आहे ती सर्व भविष्यवाणी पूर्ण होते. हालेलुया. बायबल मध्ये येशू ख्रिस्त बोलला तो या जगामध्ये येणार आहे आणि त्याचं राज्य स्थापित करणार आहे. पण ते होण्या अगोदर या जगामध्ये भयंकर संकट येणार आहे. बायबल सांगतं जागोजागी भूकंप येतील, मर्या येतील. तुम्हाला माहिती आहे मर्या आलेल्या आहेत. कोरोना व्हायरस आणि प्रियानो तुम्हाला माहिती ते व्हायरस वाढतच चाललेत. आता डेल्टा व्हायरस आला, डेल्टा प्लस आला आणि सर्व जग ना शोधते काय करायचं आहे की नाही. पण हे सर्व जे बायबल मध्ये लिहून ठेवलेले आहे की या जगाचा अंत होणार आहे, हे जग समाप्त होणार आहे. आणि हे जग कसं समाप्त होणार आहे माहिती तुम्हाला? अग्नीने. बायबल सांगतं की पाण्याने या जगाचा अंत नाही होणार. आता तुम्ही बघितलं असेल ना खूप पाऊस आला होता ना नॉर्थ महाराष्ट्रामध्ये, वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये खूप पाऊस आला होता. पण तुम्हाला माहिती आहे बायबल सांगतं की यावेळेस आता पाण्याने नाश होणार नाही. एकदा या जगाचा अंत पाण्याने पण झालेला आहे नोहाच्या काळामध्ये. पण बायबल सांगतं आता या जगाचा जो अंत होणार आहे हा पाण्याने नाही तर हा अग्नीने होणार आहे. हालेलुया. आणि ते सर्व आपण पाहतो ना जे बायबलची जी भविष्यवाणी एक एक आज पूर्ण होते. आमेन. हालेलुया. पण तुम्हाला माहिती या सर्व गोष्टी होत असताना तुम्हाला माहिती आहे परमेश्वराची ही योजना आहे की देव त्याच्या लोकांना ह्या समयामध्ये आशीर्वादित करणार. हालेलुया. हालेलुया. आपण एक वचन वाचूया. आपण जर यशया याचा 61 अध्याय
यशया याचा 60 अध्याय, यशया याचा 60 अध्याय आणि आपण पहिलं आणि दुसरं वचन वाचूया. उठ, प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझ्याकडे आला आहे. परमेश्वराचे तेज तुझवर उदय पावले आहे. पहा, अंधकार पृथ्वीला झाकीत आहे, निबिड काळोख राष्ट्रांना झाकीत आहे, पण तुझ्यावर परमेश्वर उदय पावत आहे, त्याचे तेज तुझ्यावर दिसत आहे. बायबल सांगतो, पहा, अंधकार पृथ्वीला झाकत आहे, निबिड काळोख राष्ट्रास झाकीत आहे, पण तुझवर परमेश्वर उदय पावत आहे, त्याचे तेज तुझवर दिसत आहे. हालेलुया. इथं बायबल सांगतात प्रियानो, पहा, अंधकार पृथ्वीला झाकीत आहे. तुम्ही बघत आहात या पृथ्वीवर सर्व अंधकार येते. या पृथ्वीवर आपण पाहतो की सगळीकडे युद्ध, आपण पाहतो ना कितीतरी युद्ध होण्याच्या शक्यता आहे. भारत पाकिस्तान, चायना, भारत चीन, इवन आपण पाहतो इस्रायल आणि पॅलेस्टाईन, आणि प्रियानो इवन आपण पाहतो की अजून कितीतरी ठिकाणामध्ये युद्धाचं वातावरण झालेलं आहे. कारण बायबल सांगते शेवटच्या काळामध्ये या सर्व गोष्टी होणार आहेत. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून इथे काय म्हटलं, पहा, अंधकार पृथ्वीवर झाकीत आहे, निबिड काळोख राष्ट्रास झाकीत आहे. आज आपण पाहतो ना या जगामध्ये सर्व विचित्र गोष्टी चालू झालेल्या आहेत. निबिड काळोख, काय सांगितलं बायबल मध्ये? निबिड काळोख म्हणजे घोर अंधकार. आज इतकं पाप वाढलेले, लबाडी वाढलेली आहे, व्यभिचार वाढलेला आहे, सर्व वाईट गोष्टी इतक्या वाढत आहेत की ज्याला कोणतीही सीमा राहिलेली नाही. कारण बायबल स्वतः सांगतो, प्रभू येशू बोलला, तो येण्या अगोदर या जगामध्ये जसं सदोम गोमोराची परिस्थिती होती, तशीच या जगाची काय होणार आहे परिस्थिती होणार. जे सदोम गोमोराचे लोक, तुम्हाला माहिती नाही, हे खूप पापी लोक होते, दुष्ट लोक होते. आणि तिथे आता प्रियानो आता तीच गोष्ट जगामध्ये होते की आपण पाहतो इतके वाईट दिवस, म्हणजे सदोम गोमोरासारखे दिवस आता या जगामध्ये आले. काय होते तुम्हाला माहिती आहे? पुरुष पुरुषांबरोबर लग्न करत आहेत, स्त्रिया स्त्रियांबरोबर लग्न करत आहेत, पुरुष स्त्रिया बनत आहेत आणि स्त्रिया पुरुष बनत आहेत. सगळीकडे LGBTQ नावाचं जे आहे, तुम्ही ऐकलं असेल ना, की ह्या सर्व विचित्र गोष्टी म्हणजे उलट होते. देवाने जे नेमून दिलं त्याच्या उलट लोक करत आहे, बंड करत आहे. देवाने त्यांना मुलगी बनवत होत नाही, मी भोगा बनव. ज्याला देवाने मुलगा बनतो नाही, मला मुलगी बनायचंय. तुम्हाला माहिती आहे आज अशा गोष्टी या जगामध्ये चालू झालेल्या आहेत, है की नाही? आणि प्रियानो ह्या सर्व गोष्टी बायबल सांगतं ना, हा अंधकार आहे, हा या पृथ्वीला झाकीत आहे. पण महत्वाची गोष्ट इथं बायबल सांगत आहे की उठ, प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझकडे आला आहे. हालेलुया, हालेलुया. जरी या जगामध्ये आपण पाहतो दुःख वाढते, या जगामध्ये संकट वाढते, पण प्रियांनो बायबल सांगते आपल्यावर मात्र परमेश्वराचा प्रकाश उदय पावते. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर त्याचा प्रकाश आपल्यावर प्रियांनो पाडणार आहे. हालेलुया. आणि खरोखर तुम्हाला माहिती आहे परमेश्वर बायबलमध्ये असं म्हटलं ना की शेवटच्या मंदिराचं गौरव हे पहिल्या मंदिराच्या गौरवापेक्षा श्रेष्ठ होईल. हालेलुया. आपण पाहतो खरोखर बायबलमध्ये सांगितलेली एक एक गोष्ट पूर्ण होते. आणि खरोखर म्हणून आपण पाहतो ना की परमेश्वर या शेवटच्या काळामध्ये आपण जे मंदिर आहोत, आपण कोण आहोत? देवाचं मंदिर आहोत. आपल्यामध्ये अद्भुत कार्य करत आहे. हालेलुया, हालेलुया. कसं ते इथे आपण वाचूया. आपण हग्गै याचा दुसरा अध्याय, हग्गैचं पुस्तक याचा दुसरा अध्याय आणि आपण 6, 7 आणि 8 वचन 9 पर्यंत वचन वाचूया. हग्गै याचा दुसरा अध्याय आणि आपण 6 पासून ते 9 पर्यंत वचन वाचूया. ओके, इथे बायबल सांगतं, कारण सैन्याधीश परमेश्वर असे म्हणतो, आणखी एकदा लवकरच मी आकाश व पृथ्वी, समुद्र व कोरडी जमीन ही हलवून सोडीन.
परमेश्वर काय म्हणतो? आकाश आणि पृथ्वी, समुद्र आणि जमीन ही हलवून सोडीन. मी सर्व राष्ट्रास हलवून सोडीन, म्हणजे सर्व राष्ट्रातील निवडक वस्तू येतील आणि मी हे मंदिर वैभवाने भरीन, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. हालेलुया. परमेश्वर काय म्हणते? मी हे मंदिर वैभवाने भरीन, असे परमेश्वर म्हणतो. वैभव, परमेश्वराचं वैभव, परमेश्वराचं सामर्थ्य, परमेश्वराचा अभिषेक शेवटच्या मंडळीमध्ये महान रीतीने उतरून येणार. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे, पहिल्या मंडळीमध्ये इतकं सामर्थ्य होतं ना. जो पेत्रो नावाचा देवाचा सेवक होता, तो ज्यावेळेस चालायचा, त्याची सावली जर आजारी लोकांवर पडली तर ते आजारी लोक लगेच बरे होते. फक्त सावली. हालेलुया. जो पाऊल होता त्याच्या अंगावर फक्त आपण पाहतो ना असे रुमाल ठेवायचे आणि ते रुमाल ठेवून आजारी लोकांवर ठेवण्यात यायचे आणि काय व्हायचे? ते आजारी लोक लगेच बरे व्हायचे, दुष्ट आत्मे पळून जायचे. हालेलुया. परमेश्वराचं वैभव, परमेश्वराचं सामर्थ्य पहिल्या मंडळीमध्ये होते. पण बायबल सांगतं शेवटच्या मंडळीमध्ये हे त्याच्यापेक्षा जास्त राहणार आणि आपण ती शेवटची मंडळी आहे. हालेलुया. आता बघा पुढे असं म्हटलेलं आहे, रूपे माझे आहे, सोने माझे आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. काय म्हणतो परमेश्वर? रूपे माझे आहे, सोने माझे आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. या मंदिराचे शेवटले वैभव पहिल्यापेक्षा श्रेष्ठ होईल. काय म्हटलं? या मंदिराचे शेवटले वैभव पहिल्यापेक्षा श्रेष्ठ होईल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. मी या स्थळाला शांती देईन, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. तर आपण पाहतो की मंदिर, प्रियानो, मंदिर म्हणजे तुम्ही आणि मी. हालेलुया. आणि देवाची काय इच्छा आहे? या शेवटच्या काळामध्ये काय होणार आहे माहिती तुम्हाला? आपलं रॅप्चर होण्याच्या अगोदर तुम्हाला माहिती येशू ख्रिस्त येणार आहे आणि त्याच्या लोकांना या जगामधून घेऊन जाणार. एक दिवस असं होईल की लोक झोपलेले असतील किंवा जागे असतील, कसे पण येशू ढगामध्ये येईल. या जगातल्या कोणत्याही व्यक्तीला समजणार नाही. जे लोक येशूवर प्रेम करतात, जे लोक येशूला पहिलं स्थान देतात, जे लोक येशूच्या मार्गामध्ये चालतात, ते लोक अचानक या जगातून गायब होऊन जातील. हालेलुया. वर ढगामध्ये ते गायब होतील. हालेलुया. बायबल सांगतं. आणि तुम्हाला माहितीये या जगातले लोक विचार करतील, अरे हे करोडो लोक कुठे गेले? तर बायबल मध्ये असं म्हटलं प्रियांनो, देव त्याच्या लोकांना काय करणार आहे? या जगामधून घेऊन जाणार आहे आणि मग या जगामध्ये 7 वर्ष महासंकटाचा काळ येणार. काय येणार आहे? आपण ऑलरेडी बघितलं की या जगामध्ये महासंकट काळाची ही तयारी चालू आहे सध्या. हे कोरोना, हे सर्व कॅशलेस बनते, सर्व जे बायबल मध्ये सांगितलेले त्या सर्व गोष्टी पूर्ण होते. पुढे मी तुम्हाला सांगणार आहे अजून काय. पण तुम्हाला माहिती या सर्व गोष्टी होते, पण त्या अगोदर प्रियांनो एक अद्भुत गोष्ट होणार. हालेलुया. काय होणार आहे माहिती तुम्हाला? इथं बायबल सांगतं, जसं आपण आता वाचलं, परमेश्वर काय म्हणतो? रूपे माझे आहे, सोने माझे आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. हालेलुया. कुणाचं हे सर्व जग? कुणी बनवलं? हे संपूर्ण विश्व कुणी बनवलं? आकाश, पृथ्वी, सूर्य, चंद्र, तारे हे कुणी बनवले? आणि याचा मालक कोण आहे? आपण बघूया एक वचन. आपण जर स्तोत्र संहिता याचा 24 अध्याय आणि आपण पहिलं आणि दुसरं वचन वाचूया. पृथ्वी व तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे, जग व त्यात राहणारे परमेश्वराचे आहेत, कारण त्यानेच सागरावर तिचा पाया घातला, त्यानेच जलप्रवाहावर तिला स्थिर केले. हालेलुया. हालेलुया. बायबल सांगतं पृथ्वी व तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे. कुणाचे आहे? जग व त्यात राहणारे परमेश्वराचे आहेत.
कारण त्या परमेश्वराने सागरांवर तिचा पाया घातला, त्याने जल प्रवाहांवर तिला स्थिर केले. आमेन. हालेलुया. हालेलुया. मग तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, तो प्रभू येशू ख्रिस्त या जगाचा निर्माण करता आहे आणि मालक आहे. हालेलुया. आणि मग तुम्हाला माहिती आहे शेवटच्या काळामध्ये काय होणार आहे. आता आपण बघितलं, सोनं माझं आहे आणि रूप माझं आहे. या जगामधलं सर्व काय परमेश्वराचं आहे. परमेश्वर शेवटच्या काळामध्ये राज्य होण्याच्या अगोदर काय होणार आहे माहिती आहे तुम्हाला, या जगाची सर्व संपत्ती मंडळीकडे येणार. परमेश्वर त्याच्या लोकांना समृद्ध करणार आहे. परमेश्वर त्याच्या लोकांना बरकतीने भरणार. हालेलुया. अशी बरकत, असे आशीर्वाद की तुम्हाला माहिती आहे आपण कधीही बघितले नाही. असं महान आशीर्वाद परमेश्वर त्याच्या लोकांना देणार. हालेलुया. पण फक्त पैसा नाही, जसं मी तुम्हाला सांगितलं, परमेश्वर सर्व काय देणार आहे. हालेलुया. सर्व आशीर्वाद देणार आहे. हालेलुया. तो त्याच्या लेकरांना खरी समृद्धी देणार. आमेन. अजून एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. बायबल सांगतं, जे इस्रायल लोक हे मिस्र देशामध्ये काय होते, गुलाम, 400 वर्ष गुलाम होते. त्यांचं काम काय होतं, वीट भट्टीमध्ये काम करायचं. आणि त्या वीट भट्टीमध्ये प्रियांनो ते दिवस आणि रात्र काम करत होते. जो फारो त्यांच्याकडून दिवस आणि रात्र काम करून घेत होता. पण देवाने निर्णय केला, देवाने या लोकांची प्रार्थना ऐकली आणि त्यांना त्या गुलामगिरीमधून मुक्त केलं. हालेलुया. आणि ज्यावेळेस परमेश्वराने त्यांना त्या गुलामगिरीतून मुक्त केलं, बायबल सांगतं परमेश्वराने मोशेला सांगितलं की एक कोकरा घ्या 1 वर्षाचा आणि त्याला वलांडन सणाच्या दिवशी काय करा, अर्पण करा. त्या कोकऱ्याचं रक्त तुम्ही घराच्या कपाळ पट्टीला दोन्ही दार बायांना लावा आणि ज्या ज्या घरामध्ये ना हे रक्त लागलेले त्या घरामध्ये मरी येणार नाही, मृत्यू येणार नाही. हालेलुया. पण ज्या घरामध्ये रक्त लागलेलं नाहीये, ज्या घराने त्या कोकऱ्यावर विश्वास ठेवलेला नाहीये, त्या घरामध्ये मात्र काय येणार आहे, मृत्यू येणार. आणि त्याच रात्री त्या कोकऱ्याच्या रक्तामुळे काय झालं माहिती तुम्हाला, हे लोक जे 400 वर्ष गुलाम होते, देवाने त्यांना मुक्त केलं. हालेलुया. पण देवाने त्यांना तसंच मुक्त नाही केलं, देवाने त्यांना खूप बरकत दिली. मिस्र देशाची जी सर्व संपत्ती एका दिवसामध्ये इस्रायल लोकांकडे आली. मिस्र लोकांचं जे सर्व सोनं चांदी, ते लोक बोलले, मिस्री लोक बोलले, तुम्हाला जे पाहिजे ते घ्या, सोनं घ्या, चांदी घ्या, सर्व घ्या, पण आमचा देश कृपा करून सोडून टाका, निघून जा बाहेर. आमच्या घरामध्ये काय झालेले, प्रत्येक मिस्र देशातल्या घरामध्ये काय झाला होता, मृत्यू झाला होता. पहिला जन्मलेला मुलगा मरण पावला. पण प्रियांनो, हालेलुया, जे इस्रायल लोक आहेत त्यांचा बचाव झाला. पण इतकंच नाही की त्यांचा बचाव झाला, परमेश्वराने त्यांना खूप महान रीतीने समृद्ध केला. हालेलुया. आणि मग त्यांना बाहेर पाडलं. मग तसंच तुम्हाला माहिती आहे की आता आपण पण या जगामधून बाहेर जाणार आहे. हालेलुया. ज्यास रॅप्चर होणार आहे, येशू ढगामध्ये येणार आहे आणि येशू त्याच्या लोकांना काय करणार आहे, वर घेऊन जाणार आहे. पण त्या अगोदर काय होणार आहे माहिती तुम्हाला, देव त्याच्या लेकरांना समृद्धी, बरकत आणि आशीर्वाद देणार आहे. हालेलुया. यासाठी की एक शेवटचं, आता ही समृद्धी आणि बरकत म्हणजे शो ऑफ करण्यासाठी नाहीये. परमेश्वर आपल्याला बरकतीने भरणार आहे यासाठी नाही की आपण मर्सिडीज कार मध्ये सगळीकडे फिरावं आणि पण परमेश्वर आपल्याला बरकत देणार आहे की देवाची सेवा जगाच्या प्रत्येक कान्या कोपऱ्यामध्ये अधिक आणि अधिक वाढावी, देवाचं राज्य वाढावं. हालेलुया. हालेलुया. तर म्हणून एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. हालेलुया. देव त्याच्या लोकांना महान रीतीने आशीर्वादित करणार आहे, बरकतीने. आमेन. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून ही खूप महत्वाची गोष्ट आहे ना की आपण आता त्या समयामध्ये आलो आहोत
की खरोखर आपण पाहत आहोत ना, येशूचं जे दुसरे येणं हे खूप लवकर आहे, रॅप्चर खूप लवकर आहे. आणि तसंच आपण हे देखील पाहतो की बायबलमध्ये आता बघितलं परमेश्वराचं वचन, सोनं माझं आहे, रुपये माझं आहे, हालेलुया. आणि परमेश्वर काय करणार आहे शेवटच्या काळामध्ये, जे सर्व सोनं आणि रूप परमेश्वर त्याच्या मंदिरामध्ये आणणार आहे. हालेलुया, हालेलुया. आता म्हणून एक खूप महत्वाची गोष्ट आपण बघतो प्रियानो, आपला जो परमेश्वर आहे हा बरकत आणि आशीर्वाद देणारा आहे. आपला जो परमेश्वर आहे हा समृद्धी देणारा आहे, शांती देणारा देव आहे, आरोग्य देणारा देव आहे ना, विश्रांती देणारा देव आहे. काय देणारा देव आहे? विश्रांती देणारा देव आहे. आमेन, हालेलुया. आणि म्हणून ना की आपण आजपासून हा विषय सुरू करत आहोत, कारण तुम्हाला माहिती आहे सैतान आज जगातल्या लोकांना कंगाल करण्याच्या मार्गावर लागलेला आहे. तुम्हाला माहिती नाही, लॉकडाऊन सुरू आहे, तुम्ही बघत आहात सगळीकडे लॉकडाऊन चालू आहे. सर्वांचे काम धंदा बंद करण्याचा प्रयत्न चालू आहे. सर्वांनी काय बनावं? कंगाल बनावं. कारण आपण पाहतो हॉटेल बंद, कितीतरी आता उघडले म्हणा, पण आपण सांगू शकत नाही पुन्हा कधी हे लॉकडाऊन लागेल. पण ही सैतानाची चाल आहे. तुम्हाला माहिती आहे का, सैतानाचे जे लोक आहेत, सैतान आहे, सैतानाला या पूर्ण जगावर काय करायचंय? राज्य करायचं. आणि हे राज्य तो कसं करू शकतो? असं नाही करू शकतो, आहे की नाही? प्रत्येक माणसाला गुलाम करायचं या पृथ्वीवरील. हालेलुया. आणि म्हणून तुम्हाला माहिती सैतान काय करतोय? सर्वात प्रथम सर्व जगातल्या लोकांना कंगाल करतोय, सर्वांचे काम धंदे बंद करतोय, आहे की नाही? आणि तुम्हाला माहिती सर्वांचे काम धंदे बंद झाल्यानंतर तुम्हाला माहिती काय होणार आहे ना? आता वॅक्सिनच चालू आहे ना, वॅक्सिन घ्या, वॅक्सिन घ्या. सगळीकडे आपण पाहतो असं ना वातावरण तयार होते की हे जर वॅक्सिन घेतलं नाही तर तुम्हाला काम करता येणार नाही, हे जर वॅक्सिन घेतलं नाही तर तुम्हाला धंदा करता येणार नाही, कोणतंच लेनदेन होणार. आणि बायबल मध्ये हे लिहिलेलं आहे, वाचून देऊ, मी तुम्हाला वाचून दाखवू. हालेलुया. आपण जर प्रकटीकरण याचा 13 अध्याय, प्रकटीकरण याचा 13 अध्याय, आणि यावेळेस आपण 16 आणि 17 वचन इथं बायबल सांगतं, वाचा. लहान थोर, धनवान, दरिद्री, स्वातंत्र्य व दास या सर्वांनी आपल्या उजव्या हातावर किंवा आपल्या कपाळावर खून करून घ्यावे. आणि ज्यांच्यावरती खून म्हणजे त्या श्वापदाचे नाव किंवा त्या नावाने दर्शवलेली संख्या आहे, त्याशिवाय कोणालाही काहीही विकत घेता येऊ नये किंवा विकत देता येऊ नये असे ते शपथ करते. बायबल सांगते लहान थोर, धनवान, दरिद्री, स्वतंत्र व दास या सर्वांनी आपल्या उजव्या हातावर किंवा आपल्या कपाळावर खून करून घ्यावी. आणि ज्यांच्यावरती खून म्हणजे त्या श्वापदाचे नाव किंवा नावाने दर्शवलेली संख्या आहे, त्यांच्याशिवाय कोणाला काहीही विकत घेता येऊ नये किंवा विकत देता येऊ नये असे ते श्वापद म्हणजे सैतान करीते. काय करीते? कुणाला काहीही विकत घेता येऊ नये किंवा विकत देता येऊ नये असे ते. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे वॅक्सिन सगळ्या जगामध्ये चालू आहे ना, आता ते श्वापदाचं चिन्ह आहे असं आपण म्हणू शकत नाही, पण त्याची पूर्व तयारी आहे. त्याची काय पूर्व तयारी? की आज सगळीकडे आपण पाहतो काय म्हणण्यात येते ना, जर तुम्ही वॅक्सिन घेतलं तरच तुम्हाला कामावर घेण्यात येईल. म्हणजे विचार करा, जर माणसाला जर पैसेच कमवता आले नाही तर तो कसा राहणार आहे? आणि म्हणून इथं बायबल सांगतं ना की हीच स्ट्रॅटेजी शेवटच्या काळामध्ये होणार. हा जो 666चा जो शिक्का प्रत्येक माणसावर काय करण्यात येणार आहे? मारण्यात येणार आहे ना. आपण पाहतो कशासाठी? की प्रत्येक माणसाने काय बनावं? सैतानाचं गुलाम बनावं. आणि हे गुलाम कसं बनवू शकतो? जर एका माणसाचे पैसे, त्याचे सर्व व्यवहार, त्याचे काय सर्व व्यवहार बंद केले तर माणसाला काय करू शकतो? सैतान गुलाम करू शकतो, आहे की नाही?
आणि हेच शेवटच्या काळामध्ये होणार आहे की नाही. आणि मग म्हणून आपण पाहतो हे जे कोरोना व्हायरस आहे हे तुम्हाला माहितीये का, ही सैतानाची चाल आहे, सैतानाच्या लोकांची चाल आहे. तुम्हाला माहितीये आता थोड्याच दिवसांनी कदाचित तुम्ही बघाल की जी तिसरी लाट, आता दुसरी लाट झाली, आता तिसरी लाट येणार असे आपण पाहतो. सरकार ऑलरेडी आपण पाहतो काय करत आहे, लोकांच्या मनाची काय. पण ही तिसरी लाट कशासाठी माहितीये का, सर्वांचे काम धंदे बंद व्हावे, सर्वांनी घरी बसावं आणि कुणाकडे एकही पैसा राहू नये, सर्वांनी कंगाल बनावं. आणि सर्वजण कंगाल झाल्यानंतर मग त्याच्यानंतर सैतान काय करणार आहे, सैतान बोलणार मी तुम्हाला प्रत्येक महिन्याला काय करणार आहे, पैसे तुमच्या बँक अकाउंट मध्ये पाठवणार. प्रत्येक महिन्याला काय पाठवणार आहे तुमच्या बँक अकाउंट मध्ये, त्याला बोलतात युनिव्हर्सल बेसिक इन्कम. आता सध्या सगळ्या जगामध्ये याची खूप चर्चा चालू आहे. ते काय म्हणते, सर्व गरिबांच्या अकाउंट मध्ये अनेक लोकांनी ना, मोदी सरकारने जनधन योजना केली नाही का, सर्वांचे बँक अकाउंट किती लोकांनी काढले, खूप लोकांनी काढले, मला माहिती आहे की नाही. सर्वांना फुकट बँक अकाउंट काढून दिले. कशासाठी, याच्यासाठी 666, कारण सर्व ऑनलाईन होते ना. आता सर्वांना माहिती ऑनलाईन म्हणजे काय, फोन पे, गुगल पे, अजून काय पेटीएम, अजून काय, आता इतके हे आले डिजिटल. आणि तुम्हाला माहिती आहे या सर्वांचा उद्देश काय, तुम्हाला माहिती आहे थोड्या दिवसांनी आपण ज्या नोटा उपयोग करतो या नोटा काय होऊन जाणार आहेत, बंद होणार, त्यांची ही योजना आहे. आणि मग सर्व कॅशलेस करणार आहेत आणि मग ना सर्वांचे जे व्यवहार होणार आहेत हे व्यवहार कसे होणार आहेत, ऑनलाईन. पण मग विचार करा, इथं ती गोष्ट येणार जी इथं प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये सांगितली. त्यानंतर असं होणार, तुम्हाला माहितीये का, की एक मूर्ती बनवण्यात येईल सैतानाची आणि प्रत्येक माणसाला सांगण्यात येईल की तुम्हाला या मूर्तीला नमन करावा लागेल. तुम्हाला काय करावं लागेल, या मूर्तीला जे नमन करतील त्यांनाच काय होईल, जिवंत ठेवण्यात येईल आणि त्यांना हा शिक्का मिळेल आणि तेच लोक व्यवहार करू शकतात. पण प्रियांनो, जे लोक या मूर्तीला नमन करणार नाही, बायबल सांगते त्यांना मारून टाकण्यात येईल, त्यांना कोणताही व्यवहार करता येणार नाही. हालेलुया, हालेलुया. तर ह्या दिशेकडे आपलं जग चालू आहे. हे कोरोना व्हायरस जे चालू आहे ना, हे ह्याच्यासाठी चालू आहे की आपण सर्वजण काय बनावं, कंगाल. आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहिती त्यांची काय योजना आहे, हा शिक्का आणायचा आहे. इथे जे बायबल मध्ये लिहिलं की ज्यांच्यावरती खून म्हणजे त्या श्वापदाचे नाव किंवा नावाने दर्शविलेली संख्या आहे त्यांच्याशिवाय कोणाला काहीही विकत घेता येऊ नये किंवा विकत देता येऊ नये असे ते श्वापद करीते. तर प्रियांनो, ही सैतानाची योजना आहे आणि त्याच्यासाठी हे कोरोना व्हायरस चालू आहे. आणि हे जे वॅक्सिन आता जे चालू आहे ना, हा त्याचा एक भाग आहे. त्याचा काय एक भाग आहे, त्याचाच एक पार्ट आहे. हालेलुया ना. आणि तुम्हाला माहिती आहे वॅक्सिनच्या द्वारेच ही चिप टाकण्यात येणार आहे. ही जी चिप आहे 666 ची, ती प्रत्येक माणसाच्या हातामध्ये किंवा कपाळामध्ये लावण्यात येणार आहे. आणि प्रियांनो, ह्या चिपच्या द्वारे सर्व व्यवहार होणार. पण जे हे चिप लावून घेतील, बायबल सांगतं त्यांचं कधीही तारण होणार नाही, त्यांचा नाश होईल, त्यांचा काय होईल. आणि ह्या दिशेने पण आपण पाहतोय की जे बायबल मध्ये लिहिलं त्या दिशेने हे जग आता पुढं 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 काय चाललंय, वाटचाल सुरू झालेली आहे. हालेलुया. प्रियांनो, ह्या सर्व गोष्टी होत असताना देखील तुम्हाला आणि मला मात्र घाबरण्याचं कारण आहे का? हालेलुया. तुम्हाला मला घाबरण्याचं कारण आहे का? कारण आपण बघितलं ना, सर्व आकाश आणि पृथ्वी
याचा निर्माण करता देव तुमच्या बरोबर आणि माझ्या बरोबर. हालेलुया, हालेलुया. आपण एक वचन वाचूया. आपण स्तोत्र संहिता 35 आणि 27 वचन वाचूया. 35 आणि 27. माझा न्याय पक्षाला अनुकूल असणारे उत्साह व हर्ष पाहून आपल्या सेवकाच्या कल्याणाने आनंद पावणाऱ्या परमेश्वराचे गौरव हो, असे ते सतत म्हणत. हालेलुया. प्रियानो, इथे आपण पाहतो परमेश्वराचं वचन सांगतं, माझ्या न्याय पक्षाला अनुकूल असणारे उत्साह व हर्ष पावो. आणि इथं असं म्हटलं, आपल्या सेवकाच्या कल्याणाने आनंद पावणाऱ्या परमेश्वराचा गौरव हो. आता हे वाक्य खूप महत्वाचं. इथं बायबल सांगतं, आपल्या सेवकाच्या कल्याणाने आनंद पावणाऱ्या परमेश्वराचा गौरव हो. परमेश्वराला कशामध्ये आनंद आहे? इथं बायबल सांगतं, आपल्या सेवकाच्या कल्याणाने आनंद पावणाऱ्या. हालेलुया. कल्याण म्हणजे काय? समृद्धी, बरकत, आशीर्वाद. हालेलुया. आणि इथं बायबल सांगतं की आपल्या सेवकाच्या कल्याणाने आनंद पावणाऱ्या परमेश्वराचा गौरव. तर तुम्हाला माहिती, देवाला आनंद होतो ज्यावेळेस आपलं कल्याण होतं. काय होतं? ज्यावेळेस आपण समृद्ध होतो, ज्यावेळेस आपण आशीर्वादित होतो. बघा, मी तुम्हाला सांगितलं, सैतान काय करत आहे? लोकांना कंगाल करत आहे या कोरोना व्हायरसने, हे की नाही? सैतानाचे लोक, जे सर्व सिक्रेट सोसायटी, सर्व आपण पाहतो प्रयत्न करत आहेत की या जगातले सर्व लोक या ना कोरोना व्हायरसने काय झाले पाहिजे? कल्याण झाले, कंगाल झाले पाहिजे. पण इथं बायबल सांगतं, परमेश्वर जो आपला पिता आहे, जो आपला बाप आहे, हालेलुया, त्याला मात्र तुमच्या कल्याणाने आनंद वाटतो. हालेलुया, हालेलुया. तर खरोखर प्रियानो, किती अद्भुत गोष्ट आहे की आपल्या सेवकाच्या कल्याणाने आनंद पावणाऱ्या परमेश्वराचा गौरव हो, असे ते सतत म्हणू. आमेन. आणि म्हणून आपण पाहतो की जे सैतान आहे त्याच्या उलट देव आहे. सैतान कंगाल करणारा आहे, देव बरकत देणारा आहे. हालेलुया. देव समृद्धी देणारा देव, देव आशीर्वाद देणारा देव आहे. म्हणजे त्याचा स्वभावच तसा आहे. बोलतात ना, त्याचा तो तसाच आहे. कसा आहे? आपण पाहतो ना, काही लोक खूप दिलदार माणूस आहेत. पण विचार करा, आपला देव किती दिलदार आहे, आपला देव किती चांगला आहे, त्याचा स्वभाव किती चांगला आहे. आमेन. हालेलुया. तो नेहमी त्याच्या लेकरांना आशीर्वादित करतो. ज्यावेळेस तुम्हाला माहितीये, त्याने माणसाला बनवलं, आदाम आणि हवा यांना बनवलं, सर्वात पहिली गोष्ट त्या देवाने काय केली? बायबल सांगतं, देवाने माणसाला आशीर्वादित केलं. काय केलं? देवाने आदाम आणि हवा यांना आशीर्वाद दिला आणि म्हटलं, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, सर्व पृथ्वी सत्ते खाली आणा. देवाने त्यांना एका राजाप्रमाणे बनवलं. हालेलुया. सत्ता करण्यासाठी बनवलं. हालेलुया. मग आपण पाहतो की आपला जो देव आहे हा आशीर्वाद देणारा देव आहे, समृद्धी देणारा देव आहे, कल्याण करणारा देव आहे, बरकत देणारा देव आहे आणि त्याचा स्वभाव कधीही बदलणार नाही. हालेलुया. शेवटच्या काळामध्ये आपण आहोत. हालेलुया. पण जसं आपण बघितलं, शेवटच्या काळामध्ये जसं इस्रायल लोकांना आपण पाहिलं, इस्रायल लोकांना परमेश्वराने काय केलं? ज्यावेळेस ते त्या मिस्र देशातून बाहेर निघाले, देवाने त्यांना सर्व मिस्र देशाची संपत्ती कुणाला दिली? इस्रायल लोकांना दिली. हालेलुया. आता त्याच रीतीने या जगात